तर बघा मित्रांनो, तुमचं टू व्हीलर गाडी जर तुमच्याकडे आहे तर त्याच्या नूतनीकरणासाठी HSRP नंबर प्लेट ज्यांनी बसवली नसेल तर 31 डिसेंबरपर्यंत त्याला मुदतवाढ दिलेली आहे। त्याच्या आधी तुम्हाला HSRP नंबर प्लेट ही बसून घ्यायची आहे। या व्यतिरिक्त फार महत्त्वाची न्यूज अशी आहे की नूतनीकरणासाठी लागणारे जे शुल्क आहे यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे, टू व्हीलर असो चाहे फोर व्हीलर। तर बघा, 15 वर्षापर्यंतच्या ज्या मोटरसायकली आहे त्यांच्यासाठी 600 रुपयेपर्यंत चालान भरायचं आहे। त्यानंतर 15 ते 20 वर्षाच्या वाहनांसाठी 1,500 आणि 20 वर्षापेक्षा जास्त जुन्या दुचाकींसाठी 3,000 रुपयापर्यंत चालान तुम्हाला भरायचं आहे। आणि 15 वर्षापर्यंतच्या कारसाठी जर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर 800 रुपये चालान हे त्याचं आहे। त्यानंतर 15 ते 20 वर्षाच्या कारसाठी 4,500 रुपये असं चालान दिलेलं आहे। 20 वर्षावरील वाहनांचा जो खर्च आहे तो तब्बल 9,000 रुपये असा टाईपचा या ठिकाणी पेपरला न्यूज आलेली आहे। ती न्यूज मी तुम्हाला या ठिकाणी शो करत आहे। म्हणजे सर्व वाहनांची जे शुल्कामध्ये ही वाढ झालेली आहे। तर या पद्धतीची माहिती आहे मित्रांनो। लवकरात लवकर आपल्या गाडीचं नूतनीकरण करून घ्या आणि HSRP नंबर प्लेटसुद्धा बदलून घ्या। तर या पद्धतीची माहिती होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना शेअर करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।